मराठ्यांनो तुम्हाला आरक्षण भेटत नाही रे. तुम्ही मागत असलेलं आरक्षण कायद्याच्या चौकटीत बसत नाही. हे मी संवैधानिक. अरे बाबा तू हळू बोल. बरं बोलण्याची काही पद्धत असते. पगड जाती शिव छत्रपतीच्या विचाराने वागतात. जाती जातीत भांडण लावण्यात सरकारचा दुसरा डावही फसला. अनेक कुत्रे पाठवले जातीत भांडण लावायला. जाती जातीत भांडण लागले नाही आणि सरकारनं तिसरं पाऊल उचललं. आतापर्यंत कुत्रे पाठवले भांडण लावायला, पण सरकारनं आता जो कुत्रा पाठवला तो साधा नाही बरं का, खतरनाक, डेंजर. आतापर्यंत सरकारने नुसते कुत्रे पाठवले, आता जो पाठवला ना तो पिसाळलेला कुत्रा पाठवला. अरे मराठ्यांनो तुम्हाला आरक्षण भेटत नाही रे. तुम्ही मागत असलेलं आरक्षण कायद्याच्या चौकटीत बसत नाही. हे मी संवैधानिक. अरे बाबा तू हळू बोल. बरं बोलण्याची काही पद्धत असते. आता मी महाराज आहे. भाषणात बोलताना वेगळी भाषा वापरावी, कीर्तनात भाषेची ट्युनिंग वेगळी असावी, फोनवर बोलताना वेगळं संभाषण असावं, खाली बसून गप्पा मारताना वेगळी चर्चा असावी. काही लय बद्धता रस्व दीर्घ काही शिकलं की नाही काय माहिती. काय नाव त्याचं? सदावर्ते सदाबके. नुसतं मराठ्यांच्या विरोधात भुंकण्याचं काम करतो. त्या पठ्ठ्याला पत्रकाराने आज विचारलं, साहेब तुम्ही कुठं एकच भाषा तुमची, हळू बोलतच नाही तुम्ही, घरातही असंच बोलता का? ते म्हणे हो मी घरातही असंच बोलतो. पुन्हा कोणत्या गोष्टीचा गर्व करावा त्याला कळत नाही. तो पठ्ठ्या सदावर्ते काय म्हणतो इकडे बघा. तो सदावर्ते एका मुलाखतीत काय म्हणतो माहितीये का, माझे 2 काका डाकू होते. मग तू डाकूच्या घरातला डाकू आहेस भाऊ. मराठा आरक्षणाचा आणि सदावर्तेचा अर्थार्थी काही संबंध नाही, पण कायम मराठ्याच्या विरोधात भुंकण्याचं काम सदावर्ते करतो. अरे नाही रे भेटत रे मराठ्यांना तुम्हाला आरक्षण. अरे मी संवैधानिक मार्गाने बोलतोय, घटनात्मक चौकटीत तुमचं आरक्षण भेटत नाही आणि भेटलं तर टिकत नाही. भाऊ मराठे तुला मागायला आले का? मराठ्यांना आरक्षण भेटावं म्हणून तुझी मराठ्यांनी वकील म्हणून नेमणूक केली का? तू त्या लायकीचा आहे का? नाहीतर मग कशाला भुंकण्याचं काम करतो तू? सरकारचा पाळीव कुत्रा सगळ्या मराठ्यांना माहिती, नुसतं भुंकण्याचं काम करतो महाराज. आणि विनाकारण जर भुंकत असशील तू तर मराठ्यांचे पोरं शांत कुठपर्यंत राहतील? गेले मराठ्यांचे 3 पोरं मुंबईत धाड 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 फोडल्या ना गाड्या. नुसता फोन लावला तर पिसाळ्या कुत्र्यासारखा चावू चालतो हा पठ्ठ्या. गाड्या फोडल्यावर तो वरून खाली आला, लगेच पत्रकाराच्या पुढे, अरे हा मनोज जरांगे समाजात अराजकता माजवतोय, अरे या मनोज जरांगेला अटक करा, या मनोज जरांगेच्या तात्काळ मुसक्या आवळा. अरे सदावर्त्या, तू मराठ्याच्या साध्या मंगेश साबळे नावाच्या सरपंचाला अटक करू शकला नाही, जरांगे पाटील नावाच्या दैवताला काय अटक करशील? या मराठ्यांच्या नादाला लागू नकोस. मराठ्यांना आडवं येणाऱ्या चांगल्या चांगल्यांना आडवं करण्याचं काम मराठ्यांनी केलंय. या मराठ्यांच्या विरोधात गेलेलं सदावर्ते तुला परवडणार नाही. गाड्या फोडल्या दुसऱ्या दिवशी जागेवर आला भाऊ. 14 तारखेच्या जरांगे पाटलाच्या सभेला 1.5 कोटी मराठी होते. त्याला पत्रकाराने विचारलं, तुम्ही ज्या आरक्षणाला विरोध करताना त्या आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटलाच्या सभेला 1.5 कोटी मराठी आले होते. तो काय म्हटला माहिती का? मनोज जरांगेच्या सभेकडे मी जत्रा म्हणून पाहतो. अरे सदावर्ते, मराठी तुझ्याकडे कुत्रा म्हणून पाहता, तू काय मराठ्यांच्या सभेला जत्रा म्हणतो? गाड्या फोडल्यावर जागेवर आला म्हणून काय म्हणतो माहितीये का? मनोज जरांगे बद्दल माझा कसलाय आकस नाही, त्याच्याबद्दल काय आकस बाळगावा? मनोज जरांगेच्या सभेला जत्रा यासाठी म्हटलं, मी माझ्या गावाकडे जात असतो. थोडा सूर खाली आला बरं त्याचा. दुसऱ्या दिवशी मी माझ्या गावाकडे जातो, आमच्या गावाकडे जत्रा भरते महादेवाची. आज जत्रेत महादेवाचं मंदिर आहे. जरांगेच्या सभेला मी जत्रा यासाठी म्हटलं, मनोज जरांगे मराठ्याचा देव आहे. भाऊ तू काल अटक करा म्हणत होता, काल मुसक्या आवळा म्हणत होता, आज लगेच देव म्हणायला लागला. नुसत्या तुझ्या गाड्या फुटल्या तर तू देव मानायला लागला. सदावर्ते, तू या मराठ्याच्या तावडीत जर सापडला ना, तुला जरांगे पाटला पुढे नाक घासायला लावतील हे मराठे, हे सुद्धा विसरू नको. नुसता भुंकण्याचं काम. थोडा गार झाला बुवा, पण ती जुन्या लोकांची मन आहे, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. कुत्र्याचं शेपूट नळीत घातलं तरी वाकलं. 2-4 दिवस शांत राहिला, पुन्हा भुंकला. मराठा आंदोलनाच्या विरोधात मी आता हायकोर्टात जाणार आहे. जाय रे बाबा जाय. आणि गुणरत्न सदावर्ते काही साधा माणूस नाही बरं का.
गुणरत्न सदा बरं ते चष्मा कुठून आला मला अजून काय पता लागला नाही बा. मी लय जत्रा हिंडलो लहानपणापासून, तसा चष्मा पाहाय भेटला नाही. गुणरत्न सदावरती असा माणूस आहे त्याच्याकडे 3 गोष्टी आहे महाराज. अजून एक विशेषता सांगतो त्याची. गुणरत्न सदावर्तीने गाढवीन पाळलेली आणि त्याचा एक गैरसमज आहे की गाढविणीचं दूध पिलं ना तर माणसाला चांगली बुद्धी येते, असं तो म्हणतो बरं का. तो गाढविणीचं दूध पिलेला आहे. सदावर्तीला काही म्हणा गड्या तुम्ही, पण त्याच्याकडे 3 गोष्टी अशा आहे त्या जगात कोणाकडेच नाही. नंबर 1, त्याच्यासारखा चष्मा दुसरीकडे पाहायलाच भेटणार नाही. नंबर 2, माणूस असून कुत्र्यासारखं भुंकणं जगात त्याच्यासारखं कोणालाच जमणार नाही. आणि नंबर 3, गाढविणीचं दूध पिणारा जगातला एकमेव पठ्या गुणरत्न सदावर्ती. त्याची बुद्धी मारा, ते गाढवासारखं नाही भुंकणार तर काय करणार. नुसता विरोध मराठ्याला. अरे भाऊ, आम्ही मराठी तुझ्या दारात आले का? सदावर्ती कुणाचं पिलू आहे सगळ्यांना माहिती आहे. सदावर्ती तू मोकाट आहेस आणि मोकाट कुत्र्याला आवरणं सरकारचं काम आहे. जरांगे पाटलाला 40 दिवसात त्यांना दिलेला शब्द पाळला नाही, पण 41व्या दिवशी कठोर उपोषणाला बसले. 8व्या दिवशी पुन्हा शिष्टमंडळाने येऊन उपोषण सोडलं. त्यांनी सांगितलं होतं 40 दिवसात सरकारनं आरक्षण द्यावं, नाही दिलं तर मी कठोर उपोषणाला बसेल. मराठे आरक्षण सरकारकडे मागता. मागायचं की नाही मराठ्यांचा प्रश्न आहे, द्यायचं की नाही सरकारचा प्रश्न आहे, आणि दिल्यावर टिकवायचं की नाही कोर्टाचा प्रश्न आहे. मराठे, सरकार आणि कोर्ट या तिघांमधला संबंध आहे. सदावर्ते सारख्या पिसाळलेल्या कुत्र्याने मराठ्याकडे लक्ष देऊ नये. बरं, ते पिसाळलेले कुत्रे बाजूला सोडव. मराठ्यांचा एकही नेता आरक्षणाच्या बाबतीत आपली भूमिका मांडायला तयार नाही. राज्याचे मुख्यमंत्री दिलेला शब्द पाळत नाही. 40 दिवसात आरक्षण देऊ म्हटले, दिलं नाही. राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आरक्षणाचा लढा पेटला, दादा म्हटले मला डेंग्यू झाला आणि माझ्या पेशी कमी झाल्या. म्हणजे मराठा आरक्षणाचा लढा समोर आला आणि तुमच्या पांढऱ्या पेशी कमी झाल्या. कसं काय होतं? बरं, पेशी कमी झाल्या. जरांगे पाटलाचं उपोषण कठोर असलेलं उपोषणाच्या 8व्या दिवशी सुटलं आणि दादाच्या पेशी 40,000हून 1.5 लाखावर लगेच गेल्या. असं कोणतं औषध घेतलं हो दादा तुम्ही? नुसता मराठ्यांचा वापर करून घेण्याचं काम आतापर्यंत या लोकांनी केलं. दुसरे ते मराठ्यांचे नेते कोकणातले 96 कुळी, काय नाव त्यांचं? नारायण राणे. आम्ही 96 कुळी आहे, आम्हाला नको ते कुणबी प्रमाणपत्र नको आम्हाला. आमच्या कोकणात रोटी बेटी व्यवहार कुणबी आणि 96 कुळी मराठ्यांचा चालत नाही. काय सदावर्तीचा भाऊ आहे काय? या ठिकाणी जाऊ दे, आपलं चालू द्या. हत्ती चले बाजार, कुत्रे भुके हजार. ते नारायण राणे म्हणतात आम्ही 96 कुळी मराठे, आम्हाला आरक्षण नको. तुम्ही मराठ्यांना पाठिंबा देऊ नका. जरांगे पाटलाचा लढा तुमच्यासारख्या कोट्याधीश लोकांसाठी नाही, तर गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांसाठी आहे. तुम्ही कुणबी प्रमाणपत्र नका घेऊ, पण गोरगरीब मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र भेटत असेल तर त्यांच्या आड येण्याचं काम तुम्ही करू नका. कारण मराठ्यांना जो आडवा आला त्याला आडवा करण्याचं काम आतापर्यंत मराठ्यांनी केलेलं आहे. म्हणून मराठ्यांच्या नादाला लागू नका. दुसरे कोकणातले नेते रामदास कदम, तो पट्ट्यात मराठ्याच्या विरोधात एवढा भुंकतोय, आम्हाला कुणबी प्रमाणपत्र नको, आम्ही 96 कुली मला ते रामदास कदम तोत्रा नुसतं मराठ्यांच्या विरोधात भुंकण्याचं काम करतो. जर तुम्हाला समाजाला पाठिंबा देता येत नसेल तर देऊ नका, पण या समाजाच्या विरोधात भुंकण्याचं काम करू नका. बांधवांनो, विनंती हीच करेल, कोणता नेता मराठ्याच्या मागे असो अथवा नसो, आता मराठ्यांचं नेतृत्व एकच, मनोज जरांगे पाटील. कोणत्या राजकीय पक्षाला, त्या ठिकाणी राजकीय पक्षाच्या पाठीमागे आपल्याला आता उभं राहायचं नाही. आपल्याला इथून पुढे राजकीय पक्षाला नेत्याला सांगायचं, बाबांनो, आमच्या मराठ्यांच्या पोरांनी कार्यकर्ता म्हणून तुमच्या पाठीमागे खंबीरपणे आतापर्यंत उभं राहिले, पण आमच्या लढ्याच्या वेळी तुम्ही आमच्या मागे उभे राहत नसाल तर आता आमचा कोणताही पक्ष नाही. आता फक्त एकच मिशन,
आणि मराठा आरक्षण चुलीत गेले पक्ष आणि चुलीत गेले नेते, जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्हा मराठ्यांना कोणताही पक्ष नाही. आणि मराठ्यांचा नेता एकच, मनोज जरांगे पाटील. ते सांगतील तेच तोरण आणि ते बांधतील तेच तोरण. आणि एवढं सांगून राजकीय पुढाऱ्यांना मराठ्यांनी गावात प्रवेश बंदी केली. प्रवेश बंदी म्हणजे कोणत्याच पुढाऱ्याला येऊ द्यायचं नाही. आणि एवढं होऊन जर एखादा पुढारी आलाच तुमच्या गावात तर त्याला अडवायचं नाही. ऐका, कोणता पुढारी गाव प्रवेश बंदी करून जर आलास तर त्याला अडवायचं नाही, त्याला येऊ द्यायचं. तो आला तर म्हणेल की त्या ठिकाणी झेंडा घे पक्षाच्या हातात. त्याचा पक्षाचा त्याने झेंडा आपल्या पोरांच्या हातात दिला. पोराव, तर झेंडा घ्यायला सुद्धा नाही म्हणायचं नाही. त्याच्या पक्षाचा झेंडा हातात घ्यायचा आणि दांडा उलटा करायचा आणि त्याला सांगायचं, हरामखोरा, पिढ्यानपिढ्या आमचा वापर करून घेतलास, आता इथून पुढे मराठे तुला आमचा वापर करून घेऊ देणार नाही. आम्ही फक्त जरांगे पाटलाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहू. बांधवांनो, आपल्याला न्याय मिळणार आहे. सरकार न्याय देणार आहे, न्याय द्यावा लागणार आहे. पण आपल्याला आता इथून पुढचा लढा लढवून करायचा आहे, मरून करायचा नाही. आत्महत्या करायची नाही. आत्महत्या करणं मराठ्यांच्या जातीला शोभत नाही. आपण मरणारे नाही तर आपण लढणारे आहोत, हे सुद्धा विसरता कामा नये. विखुरलेला, फूट पडलेला, एकमेकांसोबत भांडणारा, वर्षानुवर्षापासून बदनामी सहन करत आलेला मराठा आता एकत्र झाल्यामुळे सरकार, तुम्ही 24 डिसेंबर पर्यंत तारीख मागितली, पुन्हा भाषा बदलायला लागले, 2 जानेवारीची भाषा करायला लागले. 24 डिसेंबर 2 जानेवारी पर्यंत मराठ्यात फूट पडेल असं तुम्हाला वाटलं? मराठा कधी एक होत नाही आणि एक झाला तर मोजता सुद्धा येत नाही. हा जर मराठ्यांचा इतिहास असेल तर आता एकत्र आलेला मराठा कधी फुटणार नाही आणि आरक्षण घेतल्याशिवाय एक पाऊलही मागे येणार नाही, ही शाश्वती या मराठ्यांच्या साक्षीने देतो. आणि पाथरी तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी एकत्रित येऊन मराठ्यांच्या वाघाला, मराठ्यांच्या दैवताला, मराठ्यांच्या नेतृत्वाला, जरांगे पाटलाला समर्थन आणि पाठिंबा देण्यासाठी जे साखळी उपोषण सुरू केलं, या साखळी उपोषणाला मनोज जरांगे पाटील यांच्या वतीनं जाहीर पाठिंबा देतो. तुमच्या सगळ्यांच्या मनातील आरक्षणाच्या बाबतीतल्या इच्छा आकांक्षा नक्कीच पूर्ण होतील हे शिवछत्रपतीच्या साक्षीनं सांगतो. आणि याच ठिकाणी माझ्या शब्दाला विराम देतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय स्तू मराठा.